येत नव्हतं की मी सिनियर झालो. आज जरा वाटतंय मला. नाही, कारण बरीच मंडळी पहिला म्हणजे खरं सांगावंसं वाटतं मला. आणि ते गेन केलं प्रत्येकाने. म्हणजे नामाने पहिल्या चित्रपटात माझं काम केलं. प्रसाद खांडेकर घाबरला होता बर्मिंगहॅमला यायला. सारखा मला फोन करत होता, दादा कसं रे दादा. म्हटलं काय ना 2 मार्क मस्त होईल. सुधीर नारकर जे आमचे तुमचे निर्माते आहेत, त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी नाटकात उभं केलं. तशी बरीच मंडळी आहे. म्हणजे अगदी सचिन मोठे सुद्धा मुंबईत पहिल्यांदा आला होता. सचिन मोठे अँड सचिन गोस्वामी जे पहिल्यांदा 31st दूरदर्शनला कार्यक्रम केला होता. तेव्हा विजय कदम, जेवण वाडकर, प्रदीप पटवर्धन. तर ह्यांच्याबरोबर म्हणजे आता जे घडतंय, जे लोक आहेत, आणि स्वप्नील ऑफकोर्स आपण त्याला लहानपणापासून बघतोय, माझ्या पण त्याच्या पण. तर एक चांगलं घडतंय हास्य क्षेत्रात. तर बाय डिफॉल्ट खूप सुपर आहे, खूप ग्रेट आहे. आणि प्रसाद म्हणा, प्रथमेश म्हणा, आमच्या जय भंडारी आणि नमा, स्वप्नील स्वतः, प्रार्थना, सगळी गँग ही खूप चांगलं घडतंय. सुनीलने पहिल्यावेळेला सिनेमा केला आणि सगळे हे एक पॅकेज आहे. रोहनची गाणी, प्रशांतची लिरिक्स, एक छान घडतंय. एक छान कॉमेडी यायलाच हवी. कारण आम्ही पण शिकलो ते आज सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शिकलो आम्ही. मग त्या फळीतला मी सगळ्यात ज्युनियर आणि ह्या फळीतला मी सगळ्यात सिनियर असं म्हटलं आहे मी. आणि ते हे घडताना बघतोय तर खूप बरं वाटतं. आणि ते येणं माझं कर्तव्य असं की सगळे मित्र. आणि सुनील माझा बँकेतला मित्र, अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला, तिकडे बरीच मेहनत केली, काम केलं, आज मराठी सिनेमा करतोय. म्हणजे मध्ये मी सुनीलला फोन केला होता की चित्रपट महामंडळाची शाखा उघडायची आहे, तर तू मदत करशील का. तू म्हणाला होता हो करूया. तर आपण काहीतरी उघडू आपण तिकडे एक शाखा. म्हणजे आणखी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि असेच ही फिल्मसुद्धा बघताना खूप कठीण, कॉमेडी खूप कठीण आहे, खूप सोपी वाटते तुम्हाला, खूप सोपी वाटते. पण ती फार मॅथमॅटिकली खूप छान फिल्म ट्रेलरवरनं वाटते मला. आणि इंटरेस्टिंग फिल्म होणार आहे आणि सुपरहिट होणार आहे. कारण 28 फेब्रुवारी ही जी डेट आहे ना, ती फारशी पॉझिटिव्हची फिलिंग काय मला माहीत नाही, त्याचं लॉजिक काय मला माहीत नाही. आल्यापासून ती डिझाईन छान आहे 28 आणि ती चांगलं फिलिंग येत आहे. सुपरहिट आहे बाय, सुपरहिट आहे. ऑल द बेस्ट. सर प्लीज. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने मला वाटतं अशा